कोणती डेट कोणत्या वारी येते? तर चला, मंथ कोड जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जानेवारीचा 1-4-0-2-5-0-3-6-1-4-6. आता आपल्या लक्षात कसा ठेवायचा? 144 हा 12चा स्क्वेअर आहे, म्हणून इथपर्यंत आपण 144 12चा स्क्वेअर यूज करायचा आणि नंतर 0 देऊन इथं 5चा स्क्वेअर यूज करायचा आणि नंतर 0 देऊन इथं 6चा स्क्वेअर यूज करायचा. आणि जो आपण 144 घेतला होता त्याच्यामध्ये 2 प्लस करायचे, मग 146. आता डे कोड संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. आता आपल्याला फक्त सॅटर्डेचं लक्षात ठेवायचं आहे. 0 नंतर इथून 1 2 3 4 5 6 फक्त 6 पर्यंतच असतात. आणि नंतर आता इथं इयर 700, 1800 आणि 1900 आणि 2000. आता आपल्याला फक्त 2000चा स्क्वेअर ते 2000चा जर आपल्याला लक्षात राहिला म्हणजे 6, तर आपण इथरचे पण करू शकतो. इथरचा 2 4 2 0 6 हे लक्षात ठेवल्यावर आता 1700च्या अगोदर 1600ला पण 6च लागणार. 4206 हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आपण समजा घेतली एक डेट 38-2025. आता मग 30 डेट परत लिहायची आणि 8 मध्ये आपल्याला 8 म्हणजे ऑगस्टमध्ये आपल्याला 3 भेटेल. मग +3 आणि प्लस 2000चा आपण इथं 6 आहे म्हणून +6 आणि नंतर 2025 तसंच लिहून घ्यायचं आणि प्लस 25 डिवाइड बाय 4. 4 1 4 4 4 6 24 उरला 1 म्हणजे 6 घ्यायचं इथं आणि नंतर 3 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22 0 3 4 5 6 7 7 70 डिवाइड बाय 7 7 1 7 7 1 7 आणि 0. मग 10 उत्तर आलं. नंतर रिमाइंडर राहिला 0. मग रिमाइंडर 0 राहिल्यावर लीप इयर नाही आहे म्हणजे आपलं सॅटर्डे उत्तर आलं. पण जर काही इथं 2024 असतं तर आपण 1 मायनस केला असता म्हणजे आपलं उत्तर फ्रायडे आलं असतं. अजून एक डेट घेऊ आपण. अ 15/1/2025. आता 15 + 1 म्हणजे 1 जानेवारीचा 1 आणि प्लस 2006 आणि नंतर 25 तसंच लिहायचं आहे आणि नंतर 25 डिवाइड बाय 4 4 1 4 4 6 4 25 6 आणि नंतर उरला 1 पण आपल्याला क्वेश्चन घ्यायचा आहे मग 6 आणि मग 5 हे कट झाले आणि नंतर 5 5 10 16 1 2 3 4 4 46 डिवाइड बाय 7 7 1 7 7 7 6 42 43 44 45 46 आणि नंतर 4 रिमाइंडर राहिले. 4 रिमाइंडर राहिल्यावर लीप इयर असतं तर आपण -1 करून त्याला 3 घेतला असतं. मग 4 ही वेनसडेची डेट आहे. जर आपल्याला 2024 दिला असते तर आपण ट्यूजडे उत्तर घेतला असेल. थँक्यू.